दुपारच्या सत्रातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ काय नाही जमत आहे. अरे लिहायचं फक्त इथे नाव लिहित स्ट्राईकला कोण जातो. साई सद्गुरू 11 या संघाकडून दोन प्राथमिक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यातील सामनावीर फलंदाज स्ट्राईक एंडला असेल गौरेश मॅन फ्रॉम नांदिवडे आणि साहिल मदार. गोलंदाज सुमित आयकॉन. कोणाची चावी गाडीची टू व्हीलरची हरवली असेल तर त्यांनी कॉनबॅकशी संपर्क साधायचा आहे. सुझुकी गाडीची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी खात्री करून त्वरित सुमित गोलंदाजी मार्कवर. दुपारच्या सत्रातील पहिला सामना. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गौरेश फेस करेल सुमितचा चेंडू. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू सज्ज आहेत. पहिला चेंडू सुमित याचा आगडोपाचा चेंडू भिरकावून दिला. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळत आहेत. खणखणीत दणदणीत चौकार गौरेशच्या बॅट मधून निघालेल्या आहे. 4 धावा. 4 धावांनी धावफलक उघडलं जात आहे. साई सद्गुरू 11 या संघाकडून गोलंदाजी करताना बायकर मॅन सुमित पवार. व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सुमित पवार याने या हंगामामध्ये बाईक मालिकावीराची कमवली होती. तो सुमित जलद गतीने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गुडलेंथ वरून निघालेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक अविनाश गावणकर आपल्याला पाहायला मिळतील. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात ठेवलाय गौरेशसाठी. त्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते. इथे मात्र स्लोअर वन पद्धतीचा झेल बाद झालाय. सुमित ऑन फायर. गौरेश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला बसतोय 4 या धावसंख्येवर. मला वायकर मॅन म्हणतात. याचं उत्तर मात्र इथे दिलंय सुमित याने. एक जलद गतीचा चेंडू त्यानंतर स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकला होता. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने गेलेला झेल चांगल्या रीतीने पकडला जातोय प्रफुल्ल ह्याच्याकडून. पंचवीस मिनिटांचा कालावधी असेल प्रत्येक इनिंगसाठी. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. अजून देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम. चालू असलेला सामना. नवीन बॅटर शैलेश मदने. आयकॉन प्लेयर सद्गुरू 11 संघाचा सुमित. इथे मात्र क्लीन बोल्ड. त्रिफळ लाचित झालाय. महत्वाचे 2 मोहरे टिपण्यात यशस्वी ठरलाय सुमित. साई सद्गुरू 11 या संघाकडून धक्का क्रमांक 2 बसतोय. शैलेश मदने ऑन डक. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने असेल. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक करण्याचा मानकरी आकाश धातकर ठरला होता.
नवीन बॅट्समन प्रथमेश मैदानामध्ये असेल, हॅट्रिक चेंडू असेल हा. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवताना सुमित वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहतोय. महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांसाठी असतं. तेच षटक हाताळताना 2 गडी मोहरे बाद केले सलग 2 चेंडूवर. हॅट्रिक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सुमित याच्याकडून. इथे मात्र चांगला चेंडू टाकला होता. उत्कृष्ट दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सुमित याच्याकडून. 2 स्लोवर 1 चेंडू टाकले होते, त्यानंतर मात्र हा जलद गतीचा चेंडू थोडासा पिक करण्यात लेट झाला, मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी, 4 या धावसंख्येवर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. सुमित पुन्हा एकदा बायकरमॅन. इथे मात्र अगुटप्प्याचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे चांगला थ्रो होईल. तोपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 5. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या सद्गुरू 11 या संघाची. साई सद्गुरू 11 हा संघ, या संघाचे संघ मालक किरण पागडे आणि चेतन सकपाळ. या संघाचे 2 आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील, शैलेश मदने आणि साहिल मदार, जे अंडर 19 महाराष्ट्र क्रिकेट लीग खेळले होते. तेच 2 आयकॉन प्लेयर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत या संघाकडून. सुमित न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करताना गोलंदाज प्रथमेश साठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. जलद गतीचा चेंडू इथे मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू नंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सुमित. पुन्हा एकदा पॉइंट, डीप पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. इथे मात्र मिस फिल्डिंग होते. 4 धावा मिळत आहेत. खणखणीत दणदणीत 4 धावा. प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. पुढे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सुमेध याच्या. इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, कावकर्णच्या दिशेने गेलेला चेंडू. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे ढकललं जात आहे. धावा झाल्या आहेत. अकरा धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेशच्या बॅटमधून निघालेला पुन्हा एक धाव, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू. फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. धावा झाल्यात 12. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या. आता मात्र साहिल मदार बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फलंदाज, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लोअर फुल टॉसचा समाचार घेतलाय. सरळ बॅटमधून मारलेला चेंडू. 4 धावा मिळून जातोय. सीमा रेषा पार 4 धावा. पुढे चेंडू सुमेध
साहिल मदारसाठी चांगला आखुटप्याचा चेंडू, इथे मात्र कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव मिळून जातोय. एका धावेने धाव फलक 17 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17, 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. हलक्या हाताने ढकलून काढलेला चेंडू, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. सुमित याच्याकडून पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 बळी मिळवण्यात यशस्वी झाला होता सुमित. द बायकर मॅन या पंचक्रोशीतील चांगला खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय. इथे मात्र आगोटप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, कॅच होतं का पाहूया. इथे मात्र झेल फसलाय, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुढे चेंडू सुमित घेऊन येईल. चांगला तेज तर्रार शॉर्ट टप्प्याचा चेंडू टाकला होता साहिल मदारसाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, झेल मात्र इथे सुटलाय. जीवदान मिळालंय साहिलला, पुरेपूर फायदा उठवणार का हा प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्क्वेअर मारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येने बदल होतोय धावेमध्ये. 20 या धावसंख्येवर 17 या धावसंख्येवर झेल उडाला होता, मात्र झेल सुटलाय. खतरा झाला असता साई सद्गुरू 11 या संघासाठी, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर पुढील चेंडू सुमित याचा तेज तर्रार चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित याची. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, इथे मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषा पार जातोय 6 धावांसाठी. स्लोवर वनचा चेंडू पिक करण्यात यशस्वी झालाय साहिल. ते मात्र हलक्या हाताने ढकललेला चेंडू, पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत थ्रो होत नाही तोपर्यंत 1 धाव निश्चित मिळते. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. षटक क्रमांक 3 संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 27, 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या. आतापर्यंत 3ही षटक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजांकडून. त्याचप्रमाणे 2 गडी बाद झाल्यानंतर चांगली धावगती सांभाळतायत दोन्ही बॅटर साहिल आणि प्रथमेश. दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मल्हार प्रतिष्ठान
नवीन गोलंदाज प्रफुल्ल साईल मदारसाठी गोलंदाजी करेल. इथे मात्र बैठक फटका. वॉट शॉट. वन बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला साईल मदारच्या बॅट मधून. बैठक शॉट सीमारेषेच्या बाहेर जातोय. वन बाउन्स 4 धावांसाठी. 4 धावांनी स्कोरबोर्ड हलत ठेवण्यात यशस्वी झालेत. चेंडूवर मात्र प्रहार केला होता. बैठक शॉट लगावला होता साईल. आता मात्र बॅटची कडा घेतली आहे. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र धावचीत होण्याचा चान्स मात्र घालवलाय. निर्धाव चेंडू जातोय. धावा झाल्या आहेत 31. 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानामध्ये प्रफुल्ल याच्याकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रफुल्ल राईटम राऊंड विकेट मारा करतोय साईल साठी. इथे मात्र स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार 4 धावा मिळत आहेत. खणखणीत दणदणीत 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या 4 धावांनी धावफलक जात 35 या धावसंख्येवर. चांगली रणनीती म्हणावी लागेल. आखो टप्प्याचा चेंडू टाकला होता. पुढे जाऊन खेळलेला चेंडू. कव्हरच्या डोक्यावरून मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी साईल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 2 चौकार लगावलेत साईल याने प्रफुल्लच्या विरोधात. पुढील 4था चेंडू घेऊन इथे मात्र पुन्हा एकदा कावकर्णच्या डोक्यावर मारलेला चेंडू. पाहूया कॅच होतो का. षटकार. झेल इथे सुटलाय. बॅलन्स गेलाय. 6 धावा मिळाल्या आहेत संघासाठी. उपयुक्त अशा 6 धावा मिळतील. 6 धावा. धावफलक आता मात्र 41 धावसंख्येवर पोहोचतोय. षटकार या 6 धावांनी धावफलक 41 या धावसंख्येवर. पुढे चेंडू प्रफुल्ल याचा. इथे मात्र रिवर्स फटका मारायचा होता लेग बाईच्या स्वरूपात. लेग बाईच्या स्वरूपात हा मिळालेली ही एक धाव. चांगला थ्रो सुमित याच्या माध्यमातून. डायरेक्ट यष्टीवर आदळलेला चेंडू. धावचीतचा निर्णय मात्र फेटाळून टाकलाय. इथे मात्र यष्टी तोडण्यात यशस्वी झालाय सुमित.
आयोजित सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा SPL 2024 सीझन 2 या स्पर्धेचा महासंग्राम रंगतोय. तिसऱ्या दिवशी चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई सद्गुरू 11 आनंदी नर्सिंग होम. पुढील चेंडू प्रफुल्ल साईल प्रथमेशसाठी एक्स्ट्रा कव्हर वरून मारलेला चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 1 बाउन्स 4 धावा मिळाल्या आहेत. धावा झाल्या आहेत 46. षटक क्रमांक चौथं प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 46. 2 गडी बाद 46 अशी धावसंख्या. प्रथमेश आणि साहिल यांच्यामध्ये पार्टनरशिप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांची पार्टनरशिप 2 बॅटर मध्ये प्रथमेश आणि साहिल यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे सुमित याच्याकडून 2 षटक आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगल्या दर्जेदार गोलंदाजी केली होती. नवीन गोलंदाजी मार्कवर असेल साजन. शेवटचं अंतिम डेथ ओव्हरचं षटक टाकण्यासाठी तयार होतंय साहिल मदारच्या विरोधात. चांगलं बॅटल रंगेल शेवटच्या षटकामध्ये साहिल मदार विरुद्ध साजन. साजन शेवटचा षटक. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 1 धाव मिळते. चांगला थ्रो होतोय का? धावचीत झालाय प्रथमेश. बॅक टू द पॅव्हलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला साजन. पुढील चेंडू ते मात्र आकुटप्प्याचा चेंडू बिरकावून दिलाय पॉइंटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी ब्युटिफुल शॉट. साजन याच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय साहिल याने. कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी खणखणीत दंडनी षटकार. साहिल मदार स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 46 धावांची खेळी करतोय. एक तुफानी खेळी दर्जेदार. ते मात्र निर्धाव चेंडू. साजन याच्याकडून कमबॅक म्हणावं लागेल.
17 चेंडू आणि 41 धावांची खेळी करतोय साहिल मदार आतापर्यंत 41. 17 चेंडू 41 धावा. धावा झाल्यात 59. 59 धावसंख्येवर 3 गडी बाद आपल्या पायामध्ये. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेलेला धावचित होतं का पाहूया. मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. साजन 2 षटकार लगावल्यानंतर 2 चेंडू निर्धाव गेलेत. शेवटचा चेंडू अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. ह्या शेवटच्या षटकातील साजन ऑन मार्क राईट और गोलंदाजी करतोय साजन. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला इथे मात्र खणून काढलाय. पाहूया 6 धावा. या 6 धावाने धावफलक पुढे जात आहे 65 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. साहिल मदार वैयक्तिक 47 धावांवर नॉट आउट राहिलाय. मागच्या सामन्याचा सामनावीर जयसाई चाफेर विरुद्ध माहिर स्पोर्ट्स यांच्या दरम्यान झाला होता. त्या सामन्याचा सामनावीर अमोल संघाचा या संघामध्ये 2 संघांमध्ये सामना झाला होता. त्या संघाचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पवार. आशुदादा भालेकर यांना मी विनंती करतो हे बक्षीस प्रदान करायचं आपल्या हस्ते.
सलामीचे फलंदाज ग्राउंडचा ताबा घेताना सुमित पवार आणि सुमेध कदम अशी सलामीची जोडी आनंद नरसिंग होम यांच्या संघामार्फत 66 धावांचं उद्दिष्ट घेऊन दोन्ही फलंदाज मैदानात उतरतायत. अरे मी बोलतोय नको ली जरा एक इनिंग ली. अरे एक इनिंग सामना चालू होण्याची खूण पंच करतायत. दोन्ही पंच तयार आहेत, दोन्ही बॅटर तयार आहेत. सलामीचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुमित आणि सुमेध. एक लेफ्ट हँडेड बॅटर, एक राईट हँडेड बॅटर, एक बायकर मॅन शैलेश मदने गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईकला सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शैलेश मदने प्राथमिक षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. पावरचं षटक. या षटकामध्ये प्रहार करण्यासाठी तयार होतोय सुमित. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. जलद गतीने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. सलग 2 चेंडू 2 निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू साहिल मदने शैलेश मदने गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार. सुमित याला 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरला आहे. चालू असलेला सामना इथे मात्र हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होतोय. असफल राहिलेला हा फटका. निर्धाव चेंडू. 3 चेंडूवर एकही धाव आपल्याला मिळालेली नाहीये. बॅटरमध्ये 2 बॅटरमध्ये संभाषण होत आहे. 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल सुमित. साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. आनंदी नर्सिंग होम याचे प्राथमिक 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुमित आणि सुमेध. सूर गवसतोय का पाहूया. सुमितला लेफ्ट हँडेड फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड्सच्या इथे पडलेला चेंडू 2 धावा मिळून जातोय. 2 धावेने संघाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरलाय सुमित. बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. गुणलेखक याची कामगिरी पार पाडताना उद्योजक खंडाळा गावातील अमे भडसावळे आपल्याला पाहायला मिळतील. आखुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. कार्पेट शॉट सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळून जातोय. 4 धाव्याने धावफलक 6 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र सूर गवसला आहे. 2 चेंडूवर 6 धावा मिळवण्यात यशस्वी ठरतोय सुमित. शैलेश मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजी रटमोवर गोलंदाजी करेल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. नो चेंडू. नो चेंडू. नो चेंडू फ्री हिटचा असेल. फ्री हिट असेल दुसऱ्या चेंडूवर. सुमित फेस करेल हा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे हल्ला बोल
करतोय सुमित या चेंडूवर. इथे मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ बॅट मधून येणारे फटक्यावर रन्स इथे मात्र रोखण्यात यशस्वी ठरतोय शैलेश मदने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 7. बिनबाद 7 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. साहिल मदार गोलंदाजी मार्कवर. रत्नागिरीतला एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा साहिल मदार गोलंदाजी करेल लेफ्ट हँडेड बॅटरच्या समोर. राईट हँडेड बॅटर समोर सुमेध. लेफ्ट हँडेड बॅटर, पहिल्या मॅच मध्ये तडाखेबाज फलंदाजी केली होती तोच सुमेध. सुमेध समोर साहिल मदार. पहिला चेंडू फेस करण्यासाठी षटक क्रमांक 2. पहिला चेंडू राईटम राऊंड गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळून जातोय. 4 धाव्याने धावफलक इथे पुढे ढकलला जात आहे 11 या धावसंख्येवर. बिनबाद 11 अशी धावसंख्या. 400च्या स्ट्राईकने खेळणारा सुमेध पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. पुरेपूर फायदा वेगाचा इथे मिळवण्यात यशस्वी ठरतोय सुमेध. साहिल मदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू सुमेध साठी. इथे मात्र जलद गतीने टाकलेला चेंडू. बॅटच्या जवळून गेलेला चेंडू यष्टीच्या मागे. निर्धाव चेंडू जातोय. पुढे चेंडू साहिल मदार. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगलं कमबॅक. खणून काढलेला चेंडू. मिडॉनच्या दिशेने गेलेला, डीप मिडॉनच्या दिशेने गेलेला चेंडू जोपर्यंत थ्रो होत नाही तोपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. सुमित स्ट्राईक एंडला आपल्याला खेळताना दिसेल. चांगली फटकेबाजीची अपेक्षा आपण ठेवू शकतो या सुमित आणि सुमेध या जोडीकडून. प्राथमिक जोडी आनंदी नर्सिंग होम या संघाकडून खेळताना. धावा झाल्यात 12. बिनबाद 12 अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. रायटम ओव्हर गोलंदाजी करताना षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय साहिल सुमित साठी. पाहूया इथे मात्र खोलवरचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. षटकार जातोय. पुढे चेंडू साहिल मदार ह्या पहिल्या चेंडूवर. इथे मात्र पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून गेलेला चेंडू. धावा मिळून जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक बदलला जात आहे. धावा झाल्यात 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या. साहिल मदारच्या गोलंदाजीवर चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. त्यानंतर मात्र 2 धावा मिळवण्यात यशस्वी झालेत.
पुढे चेंडू साहिल मदार एक महत्वपूर्ण षटक हाताळताना दिसतोय. वेगाचा वापर इथे मात्र सुमित करतोय. कॅच होतो का पाहूया. एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू कॅच. सुमित याच्या जागा घेण्यासाठी न्यू पॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण या पंचक्रोशीतील नामवंत फलंदाज भूषण मैदानाच्या दिशेने. आगरनरळ या गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू मोठमोठ्या मॅच मध्ये मॅच विनिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेला हा खेळाडू मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला धावा झाल्या आहेत 20. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी लोकल बॉय गणेश मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच गणेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू खणून काढण्यात यशस्वी झालाय सुमेध. चांगली गोलंदाजी. गणेशचा पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळवली आहे सुमेध याने. धावसंख्या झाले 21. एक गडी बाद 21 अशी धावसंख्या. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एका धावेवर दोन्ही बॅटर समाधान मानतायत. धावा झाल्यात 22. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. प्रत्येक ग्रुप मधून एक संघ सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे. त्यानुसार सर्व संघ रणनीती आखताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर. गौरेशच्या डोक्यावरून गेलेला चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी.
पुढे चेंडू अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळालं गणेश याच्याकडून, साहिल मदार याच्याकडून. गणेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. भूषण एक तडाखेबाज लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक एंडला. गणेश टू भूषण, चांगला फटका लगावलाय. काव कॉर्नरच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव मिळून जातोय. एका धावेने धावफलक बदललं जात आहे. धावा झाल्यात 28. एक गडी बाद 28 अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढे चेंडू गणेशाचा, चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल. त्याच प्रकारे चांगला फटका, सीमारेषा पार. 6 धावा, खणखणीत दणदणीत सुमेच्या बॅटमधून 6 धावा. या 6 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलं जात आहे 34 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी गणेशच्या विरोधात करताना आपल्याला पाहायला मिळाली सुमेध याच्याकडून. 12 चेंडू आणि 32 धावांची इथे मात्र गरज असेल. रिक्वायर रन रेट 16चा असेल 2 षटकांमध्ये. 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी मार्कवर न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश मदने. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक, महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक म्हणावं लागेल भूषण याच्या समोर गोलंदाजी करताना. इथे मात्र काढून काढलेला चेंडू उत्तुंग गेलाय. झेल होतो का पाहूया. झेल झालाय, चांगला झेल टिपलाय. डीप मध्ये धावत येऊन सेफ हँड मध्ये पोहोचलेला झेल. गडी क्रमांक 2 बाद झालाय. आनंदी नर्सिंग होम या संघाकडून खेळताना भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला फटका होता मात्र उत्तुंग गेलेला फटका. झेलच्या स्वरूपात बाद होऊन परतताना भूषण. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अविनाश गावणकर. आनंदी नर्सिंग होम या संघाकडून खेळताना न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अविनाश गावणकर. तडाखेबाज फलंदाज या पंचक्रोशीतील मानला जातो अविनाश गावणकर. गणपतीपुळे येथे झालेल्या मैत्री चषक मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये मुरुगवाडा या संघासमोर पहिल्या गोलंदाजा समोर सलग 5 चेंडूवर 5 षटकार लगावले होते. तोच अविनाश गावणकर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय स्ट्राईक एंडला. शैलेश मदने टू अविनाश. पहिला चेंडू फेस करेल अविनाश. इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू जोपर्यंत फील्ड येत नाही तोपर्यंत मात्र इथे 1 धावा मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत दोन्ही बॅटर. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावा झाल्यात 35. दहा चेंडू आणि 31 धावांची इथे गरज असेल. एक हाणामारी करण्याची गरज आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 10 चेंडू आणि 31 धावा. सुमेध आपले इरादे स्पष्ट करणार या रणनीतीने खेळताना दिसेल. सुमेध आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या षटकापासून
सुमेध याच्यावर जबाबदारी असेल. 10 चेंडू 31 धावांचं समीकरण या सामन्याचं येऊन आपल्यापर्यंत पोहोचतंय. शैलेश मधने टू सुमेध. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई सद्गुरू 11 विरुद्ध आनंदी नर्सिंग होम. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 31 धावांची गरज. चांगली गोलंदाजी शैलेश मधने. आयकॉन प्लेअर आहे या संघाचा. रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन मार्फत ओपन या संघामधून खेळणारा हा शैलेश मधने. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळलेला हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा दिसतोय. रायटम ओव्हर गोलंदाजी करताना. इथे मात्र आकुटप्पाचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. सुमेध ऑन फायर. अजून देखील 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू मात्र इथे महत्वपूर्ण ठरतील. या एका चौकाराने धावा झाल्या आहेत. 39 धावसंख्येवर पोहोचलेला हा संघ. निर्णायक 2 चेंडू हाताळताना आपल्याला दिसेल शैलेश मधने. या 2 चेंडूवर प्रहार करण्याचे इरादे मात्र स्पष्ट केले आहेत सुमेध याने. सुमेधची बॅट बोलणार यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे शैलेश मधने तेवढाच ताकदीचा गोलंदाज त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच गतीने थ्रो केलाय. 1 धावा मिळवले. एका धावेने धावफलक 40 या धावसंख्येवर पोहोचतोय. 2 गडी बाद 40 अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आपल्याला इथे पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 26 धावा. चांगलं बॅटल रंगताना दोन्ही संघांमध्ये. आनंद नर्सिंग होम विरुद्ध साई सद्गुरू 11 या संघामध्ये साईल मदार त्याचप्रमाणे शैलेश मधने असे 9 चांगले गोलंदाज या संघामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी शैलेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 6 चेंडू 26 धावांची गरज असेल. महत्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक. 6 चेंडू 26 धावा. आनंदी नर्सिंग होम या संघासाठी गरजेचे असतील जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 26 धावांसाठी. षटक चालू होईपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या मार्फत. शेवटचं षटक. अजिंक्य मॅन फ्रॉम मांगडेवाडी तरवळ. 6 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडूवर हाणामारी करण्याची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खराब चेंडू टाकला होता. त्याचा पुरेपूर फायदा उठवण्यात यशस्वी झालाय. सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. 6 धावांसाठी. इथे मात्र प्रहार केला. पहिल्या चेंडूवर प्रेशर ऑन
बॉलर त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी करतोय सुमेध. इथे मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 3 मोठे बिग हिट आपल्याला पाहायला मिळतील का, या प्रश्नाचं उत्तर पुढील 4 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे चेंडूवर अजिंक्याचा महत्वपूर्ण चेंडू. इथे मात्र लंग पेट काव कॉर्नरच्या दिशेने गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तीन चेंडू 16 धावांची गरज. 3 मोठे बिग हिट आपल्याला पाहायला मिळतील का, ह्या प्रश्नाचं उत्तर देतोय सुमेध. ते मात्र चांगला फटका पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश याच्याकडून. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण गणेश याच्याकडून. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. कमबॅक केलं होतं संघासाठी गोलंदाजी करताना. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड ऑफच्या दिशेने, मिड ऑनच्या दिशेने. पुढे चेंडू, 2 चेंडू 16 धावा. इथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावा मिळत आहेत. 4 धाव्याने धावफलक पुढे सरकावलं जात आहे 54 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 1 चेंडू 12 धावांची गरज असेल. वैयक्तिक 33 धावांवर खेळी खेळणारा सुमेध. पाहूया शेवटचा चेंडू. इथे मात्र बिरकावून दिला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या पार जातोय. लॉंगेस्ट षटकार. 6 धावा. 6 धावांनी 5 धावांनी विजय मिळवला आहे साई सद्गुरू 11 या संघाने. यानंतर होणारा सामना साई सद्गुरू 11 विरुद्ध जय साई चाफेरी यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच कॉनबॉक्सशी संपर्क साधून नाणेफेक करून घ्यायचा आहे.